हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आज मी म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी काही रुटीन माझं शेअर करणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. तर फायनली मी सकाळी उठली आहे व आता मी सर्वात अगोदर म्हणजे स्वच्छता करायला घेतली आहे. तर मी झाडू मारत आहे चुलीजवळ. तसेच तिकडं झाडू मारून झाले की मी घरातसुद्धा झाडू मारणार आहे. तसेच मी झाडू मारून आता म्हणजे चूल पेटवली आहे पाणी गरम करण्यासाठी. तर हे काम झाल्यानंतर मी भांडीसुद्धा स्वच्छ केली व नंतर मी शेतात आले, कारण दूध घेण्यासाठी आले होते. तर मी पायी चालत आले होते. तसेच सकाळी चालण्याचे खूप सारे फायदे असतात. तर त्याचप्रमाणे मी चालत म्हणजे दररोज सकाळी येत असते. तर दूध घेऊन आल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी फायनली चहा केला. तर चहा झाल्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर स्वयंपाकात काय एवढं नाही, सिंपल होता. तर सकाळी मी म्हणजे उडदाची डाळ करणार होते व त्यासाठीच म्हणजे डाळीमध्ये पालकची भाजी टाकणार होते. तर तीच मी बारीक चिरून घेतली होती. तसेच डाळ झाल्यानंतर मी भाकरीसुद्धा केल्या. लवकर आज मला स्वयंपाक आटपायचा होता. तर आज शेतात खूप सारं काम होतं. तसेच मला सकाळी लवकर स्वयंपाक झाल्यामुळे काही वेळ मिळाला होता. तर त्या वेळात मी म्हणजे माझं काही ब्लाऊज स्टिचिंगचं काम होतं तर तेच करणार होते. तर काल तुम्हाला मी डिझाईन शेअर केली होती. तर तो एक ब्लाऊज आणि हा स्टिचिंग करते हा एक ब्लाऊज, असे ह्या कस्टमरांचे 2 ब्लाऊज व 2 साड्या होत्या. तर ते आज संध्याकाळी घ्यायला येणार होते. तर म्हणजे मला काय माहीत नाही की मी पूर्ण करू शकते की नाही, पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. तर काही अर्धवट ब्लाऊज मी स्टिचिंग केला होता. गळा वगैरे पूर्ण स्टिचिंग करून नंतर मी शेतात जायला निघाले. तर शेतात आमचं म्हणजे खूप सारं काम होतं. तर फायनली जेवण वगैरे बांधून घेतले व मी शेतात जायला निघाले. तर शेतात आले व आमच्या शेतात म्हणजे भात काढण्याचं काम चालू होतं. तर सर्वात अगोदर जे दाणे होते काढलेले तर तेच मी झाकून दिले. नंतर जे म्हणजे चारा निघाला होता तर तेच आम्हाला एका ठिकाणी गोळा करायचं होतं. तर खूप सारं म्हणजे चारा होता. म्हणजे भात झोडपणी करण्यासाठी तर मजूर केले होते, पण हे काम पर्सनली म्हणजे आम्हालाच करावे लागणार होते. तर आम्ही म्हणजे माझे सासू सासरे व माझे मिस्टर मिळून आम्ही सर्वांनी हे काम करायला घेतले. तर आज ऊनसुद्धा खूप होतं. तसेच हे काम देखील आम्हाला करणे गरजेचे होतं. तर आम्ही म्हणजे थोड्या टप्प्याने करत होतो. तसेच जेवणाची वेळ झाल्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली. तर काही वेळानंतर म्हणजे पुन्हा जेवण करून थोडा आराम वगैरे केला व नंतर पुन्हा कामाला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने फायनली आम्हाला आज हे काम करता संध्याकाळी म्हणजे 4 वाजून गेले होते. तर नंतर ते काम पूर्ण करून झाडू वगैरे मारला घरी आले. तर मला त्या कस्टमरांचे म्हणजे त्या साड्यांना वगैरे फॉल स्टिचिंग करायला जा होता. तर 1 तासात मी ते फॉल वगैरे प्रेस करून नंतर एका साईडने म्हणजे मशीनने लावून घेतलं व दुसऱ्या साईडने मी हात शिलाई वगैरे पटकन करून दिले. तसेच हुकसुद्धा लगेचच शिवून घेतलेत, कारण ते कस्टमर मला कालच म्हणजे सांगून गेले होते व पैसेही देऊन गेले होते की मी उद्या संध्याकाळपर्यंत मला तयार करून द्या, तर मी घ्यायला येणार असे. मग मी माझा स्वयंपाक वगैरे राहू दिला व नंतर त्यांचं काम आधी पूर्ण करून ठेवलं. तर जे ब्लाऊज डिझाईन बाकी म्हणजे नंतर अजून मी काही त्यात बदल केला होता तर ते तुमच्यासोबत म्हणजे शेअर करत आहे. तर फायनली अशा पद्धतीने मी ब्लाऊज डिझाईन बनवली होती. तसेच ही डिझाईन कस्टमरांच्या चॉईसने होती. तर अशा प्रकारे म्हणजे मी कस्टमरांचं पूर्ण काम केलं होतं. तर खूप धावपळ झाली होती, पण तरीसुद्धा त्यांनी म्हणजे सांगितल्याप्रमाणे मी त्यांचं काम पूर्ण केलं होतं. तर फायनली त्यांचं 2 ब्लाऊज 2 साड्या ह्या तयार करून मी ठेवल्या होत्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर चॅनलला प्लीज म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून मलासुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी येईल. तसेच भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.